आमचे जरांगेदादा पाटील ज्या पद्धतीने लढले किंवा उपोषणं केली, आम्ही स्वतः त्यांना समर्थन केलेले आहेत. मी कित्येक माझ्या सहकार्यानं जायला म्हणजे मराठवाड्यात त्यांच्या इकडे जायला गाड्या वगैरे करण्यासाठी आम्ही इकडनंही मदत केलेली आहे. त्यांची इथे आंदोलनं चालू होती, तिथे जाऊन आम्ही बसलेलो. मान्य राजसाहेब तिथे गेलेले आहेत. त्याच वेळेस मान्य राजसाहेबांनी जरांगेदादांनी सांगितलं होतं की हे राजकारणी निगरगट्टे आहेत, तुम्हाला फसवतील. आज तेच झालं. नवी मुंबईत जो GR दिला त्याचं पालन झालं नाही आहे. त्यानंतर पुढे ज्या नोंदी दिल्या त्यांना, लोकसभेला जरांगेदादांचा हिस्सा दिसल्यावर विधानसभेच्या वेळेस त्यांना परत काहीतरी गाजरं दाखवली, त्यांचा वापर करून घेतला. वापर केला असंही नाही बोलता येणार, ते खूप सुज्ञ आहेत जरांगेदादा. परंतु त्यांनी एक चान्स दिली की चला आपण यांना चान्स देऊया. गोष्टी बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत, दुसरं सरकार येणार नाही. त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं मदत झाली या दोन्ही पक्षांना. आणि आता मान्य राजसाहेब बोलले तेच दिसून येते. आज डोंबिवलीमध्ये सुद्धा काही प्रवाशांनी तर भाजप किंवा प्रहारमध्ये जे विलंबित करून त्यांचं फरक आता ह्याच्यावर सुनावण्या चालू आहेत, तारखा पडतात. आम्ही काय बोलणार? पक्ष सांभाळायचं तेव्हा सांभाळायचं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे, आता मनोज जरांगे यांनी देखील आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती आरोप केला आहे. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही सांगितलं की मराठ्यांचं कुठेतरी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.